पॉवर गेम घेणार आहोत. काही शब्दकोडी वगैरे, म्हणजे एक डब्बा बनवायचा, त्या खेळामध्ये 2 खेळाडू असतात, म्हणजे त्याची वस्तू तो घेणार किंवा एक लाईनमध्ये बनवणार. आणि हा गेम आम्ही मध्यवेळेमध्ये घेणार, गेम पिरियडमध्ये. याच्यामुळे काय होतं की टाईम चॅलेंज येईल आणि स्किल कुठल्या डेव्हलपमेंट होती तर क्रिएटिव्हिटी वाढेल, प्रेझेंट ऑफ माइंड, कॉन्फिडन्स येईल, आत्मविश्वास येईल. आणि दुसरा गेम आहे गायडेड प्ले. तर गायडेड प्लेमध्ये मी डायरेक्शन ऑफ मॅप घेणार, म्हणजे आणि ब विद्यार्थी हा पुढेकडे गेला, पुढेकडून 2 किलोमीटर गेला, म्हणजे त्याच्यामध्ये थोडंसं त्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला दिशेत, म्हणजे डायरेक्शन त्याच्यामध्ये येईल. आणि हा आम्ही बुलेटिन पिरियडमध्ये घेणार. आणि त्याच्यामुळे काय होणार की थिंकिंग पॉवर वाढणार स्टुडंटची, आणि त्याच्यामध्ये लिडरशिप येणार. आणि क्रिटिकल थिंकिंग, म्हणजे कुठल्याही जे काही अवघड गोष्टी आहेत ते तो सोप्या पद्धतीने शिकणार. आणि यूज प्ले गेममध्ये आम्ही काही मार्बल्स घेणार, गोट्या वगैरे किंवा लगोरची किंवा काही चिंचुके वगैरे. याच्यातून काय होणार की टाकाऊपासून टिकाऊ, म्हणजे एखादी टेक्स्टाईल वस्तू आहे तर ती यूजमध्ये कशी येणार ह्या गोष्टी त्याला कळणार. आणि हा गेम आम्ही इंटरव्ह्यूमध्ये घेणार मध्यंतरमध्ये. आणि याच्यातून त्याला यूज अँड थ्रो, म्हणजे कुठलीही टाकाऊ वस्तू फेकण्यापेक्षा त्याचा आपण जीवनामध्ये किंवा व्यवहारामध्ये उपयोग कसा येईल हा बघणार. आणि याच्यातून काय होणार की टीमवर्क, विद्यार्थ्यांमध्ये टीमवर्क येणार की आपण सर्वांनी मिळून हा गेम केला.